हा बघा त्या दिवशी झालेल्या पावसामध्ये हा बघा बस स्टॉप पडलाय बघा. हा बघा हा वाला रस्ता बघा किती मस्त एकदम शांत आहे. हा शॉर्टकट आहे. हे बघा समोर अजिंक्यतारा किल्ला आहे तो. तर हे बघा या ठिकाणी एवढं आपण सामान घेतलंय. पप्पा गेले तिकडे या ठिकाणी मंडई आणण्यासाठी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता पप्पा आणि मी चाललोय सातारला. तर आपल्याला भाजीचं बिजीचं सामान आणायचं आहे घरासाठी आपल्या. चला तर मग तुम्हाला आपलं आता गाव दाखवतो कसं येते. कारण की आता आपण गावातून चाललोय. गावामध्ये पूर्ण रस्त्याचं काम चाललंय. गाडी बिडी टाकून ठेवली, फक्त डांबरीकरण करायचं बाकी आहे. बघा आता आपलं गाव बघायचं. हा बघा हा नवीन शॉर्टकट झालाय. गावाच्या डायरेक्ट बाहेर निघतो हा. जिकडं 5 मिनिटं लागतात ना गाव पूर्ण फिरायला, उत्तर करायचं इकडून 2 मिनिटात. बघा इकडून 2 मिनिटात आपण डायरेक्ट गावाच्या वेशीच्या बाहेर आलो. चांगला 2 मिनिटं झाला रस्ता. हा तर आता आपले पप्पा गाडी चालवत आहेत. इकडे प्रत्येक गावाला स्वतःची अशी वेगवेगळी कमान आहे. सातारमध्ये आपल्याला घरासाठी सामान घ्यायचं, त्यासाठी आता आपण चाललो. जेवण काढायचे आपल्याला. हळू घ्या. काय केलं या खड्ड्यात एवढा मोठा खड्डा केलाय. हा बघा त्या दिवशी झालेल्या पावसामध्ये हा बघा बस स्टॉप पडलाय बघा. हा बघा हा वाला रस्ता बघा किती मस्त एकदम शांत आहे. हा शॉर्टकट आहे कोंडव्यातून जाण्याचा. बघा इकडं मजा येते असं हे करायला. आंघोळ बिंघोळ करतात मस्तपैकी. बैल बघा घ्या. हे बघा समोर अजिंक्यतारा किल्ला आहे तो. बघा अजिंक्यतारा.
हळद 50 किलो 100 12 किलो 12. तर हे बघा या ठिकाणी एवढं आपण सामान घेतलंय. पप्पा गेले तिकडे या ठिकाणी मंडई आणण्यासाठी. आज गर्दी खूप कमी आहे शनिवार त्याच्यामुळं. तर 1 तारखेला बुद्ध पौर्णिमेला संयुक्त जयंती साजरी करणार आहेत आपल्या गावामध्ये. तर त्यासाठी आपल्या घरातून जेवण देणार आहेत. तर त्यामुळं मग एवढं सगळं सामान घेतलं आहे जेवण देण्यासाठी. तर पप्पा गेले आता भाजी येते आणायला. आपण थांबलो त्यांची वाट बघत. तर हे बघा ही आहे संपूर्ण आपली जुनी मंडई. भाजी कशी चवळीची 20 रुपये 20. आता कुठली भाजी घेतली? 20. दोनदा कांदे आणि लाल कुठली? पोकळाई पोकळी किती? 20. तर आपल्या अद्विकसाठी टोस्ट घेतलेत आणि खारी घेतले. परत पाव घेतलाय. वातावरण बघा की एकदम भारी झालंय. तांबूस एकदम दिसतोय बघा. सगळं निसर्ग एवढा भारी निसर्ग फक्त तुम्हाला आपल्या साताऱ्यात बघायला भेटेल. तर बघा सूर्य मावळतं देशात किती मस्त दिसतोय तिकडे. टिंगोंग. कोणाच्या घरी? 12 किलो. ए परी. तर आता जस्ट आता घरी आलोय आम्ही. इकडं भाजी कुठाय चाललंय आत्याचं मोनिकाचं. इकडं आपली मम्मी. तर आता आलोय घरी येते मस्तपैकी. आता थोडं काम बाकी आपलं. ज्वारी त्या घरामध्ये ठेवली ती आपल्याला कणगीमध्ये भरून ठेवायचे. गहू ठेवायचे तुम्ही हे काय मग सारखी ज्वारी म्हणतात. तर जाऊ द्या. गहू ठेवायचेत आपल्याला कणगीमध्ये भरून. तर पप्पा मी आता तिकडं जाऊन त्या घरात ते काम करतो. चला तर मग जाऊया आता त्या घरात पण. माझा उद्याच पाला आणलेलं कुठं सर मग हे रानातले कांदे तुम्ही आपल्या. हे बघा हे रानातला कांदे आपल्या. ही गव्हाची पोती आहेत सगळी. आता इकडं लादी पुसते त्याच्यामुळं आपल्याला काय आतमध्ये करता येणार नाही काय.
तर मंडळी आता जस्ट आमच्या सगळ्यांचं जेवण घेऊन झालं मस्तपैकी एकदम वांग केलं होतं तर झालंय सगळ्यांचं जेवण घेऊन अजून पण आपल्या मम्मीचं जेवण चाललंय हे बघा मम्मीचं फक्त जेवण चाललंय तिकडं मोनिकाचं पण जेवण झालं आत्याचं पण जेवण झालंय सगळं एकदम आता निवांत उद्या सकाळी परत मला जायचंय मुंबईला तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की तुम्ही सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून जे पण काही नवीन व्हिडिओ असेल ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील तर चला तर मी पुन्हा भेटूया आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये